राम राम भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। तर भावांनो बहिणींनो, लोकसभेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकामध्ये देशाच्या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला आणि महाराष्ट्रात या आघाडीचं नेतृत्व कुणी करायचं याविषयी जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये सगळ्यात मोठं नाव, सगळ्यात पुढं नाव आलं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे। तर आता तसं बघितलं तर हे दोन भिन्न विचारसरणीचे माणसं आहेत, कारण काँग्रेस राष्ट्रवादीची विचारसरणी वेगळी आहे आणि शिवसेनेची विचारसरणी वेगळी आहे। तरीही महाराष्ट्रात हा प्रयोग लागू झाला आणि तो यशस्वी होताना दिसत आहे। आता ज्या घटना घडणार आहेत त्या 4 तारखेलाच आपल्याला कळणार आहे, पण महाविकास आघाडीच्या प्रयोगातून 48 पैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 21 जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या। तर त्या 21 पैकी आता ते किती जागेवरती निवडून येऊ शकतात आणि कोणत्या जागेवरती त्यांचे उमेदवार पराभूत होतात हे बघणं उत्साहवर्धक असणार आहे। कारण सांगतो मी तुला, आता याच्यात उत्साह काय आला भाऊ, तुम्ही म्हणता याच्यात उत्साहाचा काय विषय राहिला, पण कारण सांगतो। हा बा, कोणताही पक्ष हा ग्राउंड लेवलला चालत असतो। एखादा नेता या पक्षातून त्या पक्षात जरी गेला तरी ही कार्यकर्ते जिद्द जास्त आहेत, तोच पक्ष, तोच संघटना ही ग्राउंड लेवलला एकदम मोठ्या पदावरती जात असती। तसंच आणि शिवसेना हा पक्ष नेत्याचा नाहीये, हा पक्ष पुढाऱ्यांचा नाहीये, तर हा पक्ष शिवसैनिकांचा आहे। आणि शिवसेना फुटल्यानंतर म्हणजे शिवसेनेला जे दणके बसले याच्या आधी पण, म्हणजे राजसाहेब ठाकरे गेले, नारायण राणे गेले, असे बरेच लोक शिवसेनेतून फुटल्यानंतर पण शिवसेना आहे त्याच ठिकाणी, आहे त्याच्यापेक्षा जास्त जोमानं जी उभी राहते, याला कारणीभूत आहे शिवसैनिक। महाराष्ट्रातल्या देशातल्या बाकीच्या पक्षांकडे कार्यकर्ते आहेत, असं काँग्रेस हे समजा, काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे आणि भाजपचा भक्त आहे, कार्यकर्ता आहे। तसं शिवसेनेकडे कार्यकर्ते नाहीत, शिवसैनिकडे काय आहे तर शिवसैनिक आहेत, बरोबर आहे की नाही? मग ही गोष्ट ध्यानात ठेवून लोकसभेच्या 21 जागा ज्या शिवसेनेने पदरात पाडून घेतल्या, त्याच्यात कोणत्या ठिकाणी शिवसेना निवडून येणार हे आपण बघतच आहोत। दररोज आपण 1-2-4 जागेचा आढावा आपण घेतोय। तसंच आता आज आपण मराठवाड्यातल्या काही जागेंचा अंदाज घेणार आहे की ह्या जागेवरती कोण निवडून येणार आहे। तसं बघितलं तर कोण निवडून येणार आणि कोण पडणार याचे फक्त आपण अंदाज लावू शकतो। प्रत्यक्षात जी लढाई होणार आहे ती 4 तारखेला आपल्याला कळणार आहे, त्या लढाईचा निकाल। म्हणजे विचार करा तुम्ही, शिवसेना फुटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत होतं की शिवसेना संपली, उद्धव बाळासाहेब ठाकरे संपले, पण राजकारणात कोणताही पक्ष आणि कोणताही माणूस हा कधीच संपत नसतो, हा इतिहास आहे। आणि त्यातल्या त्यात जी संघटना, जो पक्ष शिवसैनिकांच्या जीवावरती चालतो ना, तो तर कधीच संपत नसतो, बरोबर आहे का नाही? तसंच ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेना सोडून गेले म्हणण्यापेक्षा शिवसेना फोडून गेले, त्यांच्या पाठीमागं फडणवीस साहेबांचा हात होता। ते फुटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालून घेतली, पण त्यांच्या कपाळावरती गद्दारीचा जो शिक्का बसला, जनतेने जो शिक्का त्यांच्या कपाळावरती मारला, तो शिक्का आयुष्यभर त्यांच्या कपाळावरतून जाईल असं मला तरी वाटत नाही। आणि आपण जे समजा, आता तुम्ही म्हणता का तुला एवढी अक्कल आहे का, तू सर्वे सांगतो, तू एक्झिट पोल सांगतो, तू ओपिनियन पोल सांगतो, तुला एवढी अक्कल आहे का? मला अक्कल नाही। पण काय होतं, ह्या सोशल मीडियामुळं मी जे व्हिडिओ बनवतो याच्यामुळे का माझे प्रत्येक मतदारसंघात 10-5 मित्र आहेत, मी त्यांना फोन करतो, त्यांच्याकडून चौकशी करतो का बा तुमच्या मतदारसंघाचा हाल अहवाल काय आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतं, तुमच्या मतदारसंघामध्ये कोण किती मतांनी पडणार आहे, याचा फक्त मी त्याचा अंदाज काढतो।
आणि त्या अंदाजानुसार मला कळतं, म्हणजे मला मित्र सांगतात आणि बरेचसे माझे मित्र हे पत्रकार आहेत, ते पत्रकार मित्र सुद्धा मला फोन करून सांगतात की कोण कुठं आणि कसं निवडून येणार आहे, बरोबर आहे की नाही. तर असू द्या, आपण याची आता सुरुवात करूया. आणि पहिला मतदारसंघ आहे धाराशिव, ज्याचं नाव होतं उस्मानाबाद, आणि ते उस्मानाबादचं धाराशिव केलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी, बरोबर आहे का. तर आता ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे एकनिष्ठ खासदार ओमराजे निंबाळकर हे तिथं उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील उभे आहेत, अर्चनाताई उभे आहेत. तर आता तिथलची परिस्थिती जर बघितली तर तो मतदारसंघ हा जालना, बीड, संभाजीनगर, परभणी आणि नांदेड या टप्प्यातला तो मतदारसंघ येतो. मी ह्या टप्प्यातले नावं काय घेतली तर या टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं मोठं आंदोलन झालेलं आहे आणि त्या आंदोलनाचा फटका ह्या टप्प्यात सगळ्यात जादा बसलेला आहे. कोणी किती काही जरी म्हणत असलं ना तरी या टप्प्यामध्ये मराठा आरक्षणाचा, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा एकदम जबरदस्त फटका सत्ताधारी, विरोधक यांना सगळ्यांनाच बसणार आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी आरक्षणाची बाजू लावून धरली ना त्यांना त्याचा फायदा होताना दिसत आहे. तर ओमराजे निंबाळकर आणि अर्चनाताई यांच्यामध्ये जी लढाई झालेली आहे, सुरुवातीला असं वाटत होतं की ही तर लढाई ही काटेकी टक्कर होईल, पण तसं अजिबात न होता तिथं ओमराजे निंबाळकर हे आतापर्यंत केलेल्या कामाच्या जीवावरती जनतेसाठी धावून जाणारा खासदार या हिशोबामुळं तो तिथं 100% निवडून येताना दिसत आहे. आणि विचार करा, तिथलची लढाई ही एकनिष्ठ विरुद्ध गद्दार अशी लढाई झाली. तिथलची लढाई ही मराठा विरुद्ध मराठा, पण गद्दार विरुद्ध एकनिष्ठ, गद्दार विरुद्ध इमानदार अशी जी लढाई झाली. आणि याचा फटका अजितदादा गटाला तिथं बसताना दिसतोय. आता तसा विचार जर केला तर म्हणजे अजितदादाचं काम पण त्या मतदारसंघामध्ये चांगलं आहे, पण ते जी भाजप सोबत गेलेत हे जनतेला काही पटलेलं दिसत नाहीये. आणि भाजपनी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि त्यांना सोबत घेतलं हेही जनतेला पटलेलं नाहीये. म्हणजे जनता बघा कशी, जनता हुशार आहे. जसं आपण गावातून खडा निवडून काढतो अगदी त्याच पद्धतीनं जनता ह्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार एकदम चाफून निरखून एकदम असा पिसून किसून काढणार आहे. आणि त्याच्यातलाच म्हणजे ठाकरे साहेबांचे, उद्धव साहेब ठाकरे यांचे जे मोजके आणि जे मेन निवडून येणारे फिक्स, ज्यांच्यावरती आजही गुलाल टाकला तर चालन असे जे खासदार निवडून येणार आहेत, त्याच्यात सगळ्यात पहिलं नाव कोणाचं असन तर ते ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर हे 101% निवडून येणार आहेत, हे ध्यानात घ्या तुम्ही. आणि त्यांना फायदा कशाचा झाला तर मराठा आरक्षणात भाजपनी केलेला विरोध, अजितदादांनी पाळलेलं मौन, याचा फायदा होताना त्यांना दिसतो तिथं ओमराजेंना. त्याच्यामुळं ओमराजे निंबाळकर हे 100% निवडून येणार, बरोबर आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण ह्या मतदारसंघाचा थोडाफार माझ्या बुद्धीनुसार जो आढावा घेतला. जर आपल्या व्हिडिओ बघत असणारे कुणी धाराशिवचे आपले कुणी मित्र असले तर त्यांनी व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा का नेमकं तुमच्या भागात ओमराजे निवडून येतील का की अर्चनाताई निवडून येतील, हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा, बरोबर आहे की नाही. तर याच्यातला आपला आता अभ्यासाचा दुसरा मतदारसंघ आहे परभणी. परभणी लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर दुरंगीच लढत होती, पण इथं पंजाबराव डग साहेब यांनी फॉर्म भरल्यामुळं, वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म भरल्यामुळं आणि वंचित बहुजन आघाडीची इथं थोडीफार चांगली ताकद आहे, त्या ताकदीचा फायदा घेण्यासाठी इथं पंजाबराव डग उभे राहिले. आणि त्यांच्या विरोधात भाजपकडून आयात केलेला उमेदवार म्हणजे महादेव जानकर हे तिथं उभे राहिलेले आहेत. महादेव जानकर हे सोलापूर मतदारसंघामधले आहेत. माढा लोकसभा म्हणजे सोलापूरमधले जास्त आहे ते आहेत, तरी ते आयात उमेदवार. म्हणजे महादेव जानकरांना शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तिकीट जाहीर केलं होतं,
पण तरीही ते शरद पवारच्या बाजूनं न उभं राहता ते भाजपच्या वळचणीला गेले आणि त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मिळवलं, ते पण भाजपच्या चिन्हावरती. आणि त्यांचा स्वतःचा रासप पक्ष असताना सुद्धा ते महादेव जानकर हे भाजपकडून उभे राहिले. तर असू द्या. आणि त्यांच्या विरोधात कोण आहेत, तर त्यांच्या विरोधात आहेत विद्यमान खासदार बंडू जाधव, बॉस, त्यांना बॉस म्हणतात. तर ते आणि ही तर झाली तिरंगी लढत. तर या लढतीचा फायदा कोणाला होणार? मी आधीच सांगितल्यानुसार परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पण जालन्यात जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा फटका हा महादेव जानकरांना बसणार आहे. त्या मतदारसंघामध्ये ओबीसीचं मतदान ही तोडीस तोड असलं तरीही जालना म्हणजे जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं, हे वडी गोद्री, आंतरवाली सराटी या भागात जे आंदोलन झालं, या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे 2 मतदारसंघ आणि परभणीचे 4 मतदारसंघ असा मिळून हा 6 मतदारसंघांचा 1 लोकसभा मतदारसंघ झालेला आहे. आणि नेमकं जरांगे पाटलांनी जिथं आंदोलन केलं तोच भाग परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला. त्याचा फायदा बंडू जाधवला होणार आहे. कारण तिथं ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना रंगवला गेला. त्याचाच फायदा तिथं 100% होणार आहे. ओबीसी मतदान म्हणजे मला मिळालेल्या माहितीनुसार त्या मतदारसंघामध्ये ओबीसी मतदान 3.5 ते 4 लाखापर्यंत ओबीसी मतदान आहे आणि 7 लाखापर्यंत ओपन मराठा मतदान आहे. त्याच्यात दलित आले, परत मुस्लिम समाजाचं मतदान आलं, म्हणजे इतर मतदान पण. याचा पण हिशोब जर केला तरी आता पंजाबराव डग साहेब हे पण मराठा आहेत आणि मग ते किती मतदान खातात समाजाचं, आणि त्यांना वंचित बहुजन आघाडी म्हणजे दलितांचं मतदान किती पडतं याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहणार आहे. याचा पण बारकाईने विषय विचार केला पाहिजे. तर आता जर आपण असं बघितलं का तिथं मराठा मतदानाच्या जीवावरती जर कोणी निवडून येईल तर ते बंडू जाधव, ध्यानात घ्या तुम्ही. आणि परभणीला जवळ खेटून कोणता मतदारसंघ आहे तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पण जातीवाद जास्त प्रमाणात झाल्यामुळं त्याचा फटका इकडं महादेव जानकरांना बसणार आहे. कारण पंकजाताई मुंडे आणि महादेव जानकर साहेब हे बहीण भाऊ आहेत. तसे राजकारणात सगळेच बहीण भाऊ आहेत बरं का, पण हे दोघं एकमेकाला त्या बहीण मोठा भाऊ मानतात त्यांना, असू द्या. पण राजकारणात तुम्ही कुणाच्या सोबत राहता याला जास्त महत्व आहे. आणि त्याचा फटका म्हणा किंवा त्याचा फायदा म्हणा कुणाला होणार हे 4 तारखेला कळणारच आहे. पण ग्राउंड लेवलच्या माझ्या जे मित्र आहेत त्यांच्यावर, पत्रकारांच्या भरोशावर मी तुम्हाला सांगतो की तिथं बंडू जाधव हे निवडून येताना दिसत आहेत. आता मी असा सर्वेचा काल विषय टाकला, आता 4 तारखेला तर कळणारच आहे. तर मला काल एक कमेंट आली का 4 तारखेला लाईव्ह ये आणि मग दाखवतो तुला की कुणाच्या किती जागा येणार आहेत. मी कुणाच्या किती जागा येणार आहे हे तर डायरेक्ट सांगतोच, कारण मी फक्त माझा सर्वे हा एसी रूममध्ये बसून नाही आहे. माझा सर्वे हा जनतेत आहे. भलेही मी 10 जणांनाच फोन करू द्या, पण त्याच्यात जिकडे जास्त बहुमत येतं त्याच माणसाचं नाव मी ह्या गोष्टीसाठी घेत असतो. त्याच्यामुळं मला कोणी काय लाईव्ह ये बा वगैरे वगैरे जाऊन द्या, मी तुम्हाला किंमतच देत नाही. बरोबर आहे की नाही? आजचा 2च मतदारसंघाचा विषय सांगताना आपल्याला आपला व्हिडिओचा टायमिंग संपत आला. म्हणजे आपण याच्यावरती भरपूर चर्चा केली असं मला वाटतं. तर या 2 मतदारसंघामधले जर कुणी आपले भाऊ बहीण असले तर त्यांनी व्हिडिओला नक्की कमेंट करा की तुमच्या हिशोबाने कोण निवडून येईल. परभणीमध्ये तिरंगी लढतीत पंजाबराव डग, आपले बंडू जाधव आणि आपले महादेव जानकर साहेब या तिघातून कोण बाजी मारीन? मी तर सांगितलं तुम्हाला बंडू जाधव, पण तुमच्या हिशोबाने कोण निवडून येईल हे नक्की सांगा. आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये पण ओमराजे आणि अर्चनाताई यांच्या दोघांच्या लढतीत कोण बाजी मारीन हेही व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो.
सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय.